शॉट एक्स्ट्रा कव्हर त्याच्या डोक्यावर हा फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु दूरवरून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. किशोर यांच्यासाठी पारितोषिक आहे खरं तर, परंतु ते पारितोषिक कमवण्यासाठी त्यांना 2 षटकार ठोकावे लागतील. इथनं पारितोषिक जर कमावलं तर संघ देखील चांगल्या स्थितीत येईल, कारण की 2 षटकार ठोकल्यानंतर ते पारितोषिक आहे. 2 षटकार आले तर हेडूतनं संघ देखील मजबूत स्थिती प्राप्त करू शकतो. तर मला हा चेंडू आडव्या बॅटनं ते फटका तर लाजवाब आहे. खाली क्षेत्राची निवड झाली आणि लॉंग लेग रिजनला चेंडू वेगानं ट्रॅव्हल झालाय. 2 क्षेत्ररक्षक जरूर मागे होते, परंतु त्यांना बीट करून चेंडूनं सीमारेषा गाठली आहे. दर्जेदार असा चौकार फलंदाज किशोरच्या बॅटमधनं. 25 धावा धटलकावरती. या षटकामध्ये मात्र आता वेग धावसंख्येला पाहायला मिळतोय. अजूनही षटकातील 2 चेंडू शेष आहेत. टॉस गमावल्यानंतर 4 षटकांमध्ये हेडूतनं संघानं देखील मानस बनवलं होतं की 45 धावसंख्या आपल्याला बनवायची आहे, तरच आपण प्रतिस्पर्धी संघाला सेकंड 17 मध्ये रोखू शकतो. आणि आतापर्यंत त्यांची रणनीती सफल झालेली पाहायला मिळते. इथे देखील चांगला चेंडू मुळात मधनं डीप मध्ये चेंडू रवाना झाला. 1च धाव त्या ठिकाणी कंप्लीट होईल. बचेंगे तो ओरवी लढेंगे ही रणनीती आता मात्र पाहायला मिळते ती किशोर आणि उमेशकडनं. 2 महत्वाचे फलंदाज आहेत. तर टॉप ऑर्डरचा विचार केला आपण 3 हेडूतनं तर आणि 3 असतील, उमेश असतील, किशोर असतील, हे फलंदाज नेहमीच चांगलं योगदान देतात आणि आज देखील त्याच्या माध्यमातून एक चांगलं योगदान. पहिल्या मॅचमध्ये नितीनची चांगली खेळी पाहिली. आता त्यानंतर या मॅचमध्ये नितीन लवकर बाद झाला, परंतु आता संघाची नौका पार करण्याचं काम उमेश आणि किशोर करत असताना षटकातील अंतिम बॉल कैलाश अंतरली एंडकडनं सज्ज झालाय उजव्या हातानं, पण त्यांच्या उजव्या बाजूनं आणखीन एक 5 बॉल. षटकातील हा 3रा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. दिशेवरती नियंत्रण नाहीये. मी म्हटलं तर 2 जे फलंदाज मैदानात आहेत, एक डाव्या हाताचा आणि एक उजव्या हाताचा, त्या कारणास्तव दिशेवरती नियंत्रण हे कैलासला मिळवता आलं नाही आतापर्यंत. महागडं षटक तब्बल 27 धावा 17 धावा खर्च झाला ते सावरलं. खरं तर मी म्हणेन यष्टीरक्षकानं चेंडू फील्ड करत असताना चुकी केली. चेंडू त्याच्याकडनं फील्ड झाला नाही, परंतु शॉट दरम्यान जो क्षेत्ररक्षक होता त्यानं चेंडूला अडवलं आणि धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. एकंदरीत पाण्याची मागणी केली जाते, पाणी घेऊन जायचं आहे, कारण की 2 षटकानंतर आता मैदानाच्या आतमध्ये पाणी नेण्यात येईल. म्हणजे 4 षटकांची लढत आपण पाहतो. धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा प्रतिशत 14.0 अशी धावगती आपल्याला पाहायला मिळते. 3 पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 3 हेडूतनीकडनं एक मात्र फलंदाज नितीन बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये उमेश जो खेळतो वैयक्तिक 8 ह्या आकड्यावरती, तर त्याच्या साथीनं किशोरचा जर विचार केला तर त्याच्या बॅटमधनं देखील एक चौकार आलाय आणि तो खेळतो वैयक्तिक 11 ह्या आकड्यावरती. यानंतर नेक्स्ट मॅच असेल ती मोहिली आणि त्यांच्या विरोधात आगासन संघ. तर 2 संघाच्या संघाने एक आपण संपर्कात निश्चित राहायचा आहे आणि लगेचच आमच्या दिशेने यायचं आहे. की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, तर दोन्ही संघाचे संघनायक आमच्या दिशेने लगेचच आपण रवाना व्हायचं आहे. मान्यवर आता मात्र या स्पर्धेचा निरोप घेताना आपण पाहतोय 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय अर्जुनभाई पाटील काटोळीचे, त्यांच्या समोर त्यांचे सर्व सहकारी मित्र आमचे सुखदेव दादा देखील आहेत. त्यांचे सर्व सहकारी स्पर्धेचा निरोप घेत असताना चांगला संघर्ष टीम काटोळीनं देखील केला. अंतिम क्षणापर्यंत लढाई केली. सामना निश्चित जय पराजय क्रिकेटचा भाग आहे. 2 संघ जेव्हा आमने सामने आल्यानंतर एकाला जय आणि एकाला पराजय हा स्वीकारावा लागतो. हा क्रिकेटचा नियम आहे. परंतु आपला संघर्ष, आपला पराभव देखील प्रतिस्पर्ध्याला घाम फोडणारा असावा आणि तशा प्रकारचा संघर्ष टीम काटोळीनं केला आणि अंततः या स्पर्धेमध्ये आपली छाप जरूर त्यांनी सोडली. परंतु या स्पर्धेचा जरूरचा निरोप घेताना आपण पाहतोय. बोलूया ह्या मॅचच्या दिशेने 2 षटकं कंप्लीट झाली. धावसंख्या 28. 28 धावा दाखलकावरती. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवरती रेवन आपल्याला पाहायला मिळतात.
ऑन द विकेटनं. पहिला चेंडू प्रहार केला, ताकद प्रचंड आणि टायमिंग देखील चूक होत. चेंडूला पाठवलं मिड विकेटच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक होता, फक्त पाहत राहिला प्रेक्षकाच्या भूमिकेत, कारण की चेंडू निघून गेलाय. तो सीमारेषा पार उत्तुंगाचा षटकार. उमेशच्या बॅटमधून येणारा हा ब्रँडेड षटकार आणि दुसरा हा षटकार आपण पाहतोय. चेंडूचा जर विचार केला तर 2 षटकापर्यंत नवीन चेंडू आहे. 2 षटकानंतर जर चेंडू हरवला तर जुना चेंडू देण्यात येईल, ही सूचना आम्ही वारंवार करतो. सर्वचे हे नियम आहेत. खरं तर रिव्ह्यू नाही आहे, पंच जो काही डिसिजन देतील तो आपल्याला मान्य करावा लागेल. पहिल्याच बॉलवरती रेलर यांचं स्वागत झालंय षटकारानं आणि आता वर द विकेटनं. वन्स अगेन प्रहार तर केला, क्षेत्ररक्षक आहेत, परंतु पुन्हा चेंडू निघून जाईल. तो सीमारेषा पार. वन हिट षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार आला तो फलंदाज उमेशकडनं आणि आता धावसंख्या मात्र भरपूर वेगानं पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल धावसंख्येचा विचार केला तर 40 धावा. येस, 40 धावा 28 होत्या. 2 चेंडू 2 षटकार, एकंदरीत 40 पर्यंत मजल मारले होते बॅटिंग करत असताना हेडूटने संघानं. टॉस गमावला होता, परंतु बॅटिंग मध्ये त्याची भरपाई त्यांनी केली आहे. ग्रामीण क्रिकेट विश्वाचा जर विचार केला तर सर्रास संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारतात. इथे देखील तसंच झालं, परंतु हा निर्णय आतापर्यंत तर मी म्हणेन पत्त्यावरती पडला नाही तो शेवडन संघाच्या, कारण की प्रतिस्पर्धी संघानं अगदी त्यांना टार्गेट केलंय आणि मोठे फटके त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतात. डाऊन दी ग्राउंड स्क्रीनच्या समोर चांगला फटका धावा 2 इथे देखील पूर्ण होतील. 4 षटकामध्ये जे टार्गेट त्यांनी मनाशी बाळगलं होतं ते जरूर राखीव होईल, शंका नाही आहे. 2 धावा इथे देखील पूर्ण होतात. 42 लॉस ऑफ 1 विकेट. एका गाड्याच्या मोबदल्यात 42 धावसंख्या धावपळीवरती पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट, चांगला खेळ. आतापर्यंत या दोघांचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर चेंडू त्यांनी डॉट खेळून काढला नव्हता, परंतु हे कौतुक केलं आणि लगेचच डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल पर्सेंटेज एका बाजूने जर आपण शेवडन संघाकडून विचार केला तर डॉट बॉल पर्सेंटेज इथनं त्यांना वाढवावं लागेल, ब्रेक थ्रू आता प्राप्त करावा लागेल, कारण की 6 आकड्यावरती पहिला धक्का आला होता आणि त्यानंतर दोघांमध्ये आता चांगली पार्टनरशिप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. फुलटा चेंडू पर्वणी होती. खरं तर डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी जेव्हा जेव्हा आपण फुलटा चेंडू फेकताना, खास करून हाफ ट्रॅकर आणि फुलटा चेंडू, ती पर्वणी डाव्या हाताची फलंदाज सोडत नाही आणि त्याचा स्वीकार उमेशने देखील केला आणि या षटकातील हा 3रा षटकार आपल्याला पाहायला मिळतं आणि 6च्या मदतीनं संघ तब्बल 48 या अंकापर्यंत जाऊन पोहोचला. हा अफलातून बॅटिंग होते. पहिल्या बॉल पासून अगदी अटॅकिंग मोड मध्ये आपण उमेशला पाहतो. त्याच्या बॅटमधून 4 षटकार आलेत. 28 वरती तो खेळतोय. इथे देखील ताकदवर फटका, प्रचंड ताकद प्रत्येक फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती उमेशची. एक धाव आला तो अंतिम बॉल होता, अर्थातच अंतिम चेंडूवरती एक धाव एकवटली आणि एकच्या मदतीने 49 3 षटकं कंप्लीट झालेत आणि धावसंख्येचा डोंगर या ठिकाणी रचण्यात आला आहे. 3 षटकांमध्ये 49. निर्धारित पूर्वार्धामधील 6 चेंडू शेष आहेत. टीम मीटिंग या ठिकाणी भरवली गेली आहे की कशा रीतीने या 2 फलंदाजांना रोखावं, खास करून उमेशला जो उमेश सलामीसाठी आला. एका बाजूने तो किल्ला लढवतोय, केवळ किल्ला लढवत नाही तर अगदी वेगानं धावा देखील आपल्या टीमसाठी तो एकवटतोय. चला, फारसा विलंब आपण करू नका. 3 षटकामध्ये 49 जमलेत. अंतिम षटक, त्यासाठी गोलंदाजची नियुक्ती करायची आहे. गोलंदाज शेवटच्या षटकासाठी होणार बालकृष्ण काय 49 संतोष होगा. संतोष, यस. शिवाजी, यस. अंतिम षटक आणि नौखा गोलंदाज शिवाजी आपल्याला पाहायला मिळतो. प्रथमतः स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत असताना शिवाजी यांना आपण पाहू शकतो.
49 तर खर्च झाला त्या 3 गोलंदाजांकडनं अंतिम टप्प्यामध्ये कमबॅक हा गरजेचा आहे. टीम शिवरेंचा जर विचार केला तर ह्या षटकामध्ये रोखावं लागेल फलंदाजांना. चांगला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक खूप दूर वरती आहेत, चेंडू तोपर्यंत निघून जाईल लॉंग लेगला सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती आता चौकारानं स्वागत झालंय ते गोलंदाज शिवाजीचं देखील. आणि या 4च्या मदतीनं 50 धावा देखील कंप्लीट झाल्यात. तब्बल 53 धावा धावफलकावरती. 4 षटकांची ही मॅच आहे, परंतु पूर्णतः आतापर्यंत या मॅच मध्ये वर्चस्व पाहायला मिळतं ते हेडूटने संघाचे. वैयक्तिक जरा उमेशचा विचार केला तर तो खेळतोय 33 धावसंख्येवरती. इथे देखील प्रहार तर झालाय. क्षेत्ररक्षकांना बेट करून चेंडूने मात्र हुलकावणी दिली आणि चेंडू वेगानं नशिबाची साथ. मी म्हणेन आता नशिबाची साथ देखील टीम हेडूटच्या बाजूनं. घर फिरले की घराची वाशे फिरतात असं आपण म्हणतो आणि तसं काही घडलंय. पहिल्या बॉलवरती देखील चौकार होता, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती देखील चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडू 2 चौकार. या टोटल धाव किती बघ याच्या सगळ्यांच्या मिळून. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 58 धावफलकावरती आपण पाहतोय. 57 धावा. वन प्लस 4 अशा 5 धावा ह्या मॅच मध्ये जणू शोल्डर डाऊन झाले. परंतु क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही तोपर्यंत स्ट्रेट पंचांचा इशारा आपण पाहू शकाल. 1+4 5 धावा देखील बहाल झाल्या. सुरुवातीला जेव्हा 3 षटकात धावा गेल्यानंतर शोल्डर डाऊन झाले खरं तर श्रीलंका टीमचे, परंतु मॅच आहे. लो स्कोरिंग सामन्यामध्ये जसा आपण संघर्ष करता धावा वाचवण्यासाठी, तसा हाय स्कोरिंग सामन्यामध्ये देखील धावा आपण देखील पूर्ण करू शकतो. प्रतिस्पर्धी संघ जर धावा उभारू शकतो तर आपण का नाही, हा आत्मविश्वास प्रत्येकानं आपल्या आतमध्ये अंगीकारला पाहिजे. तरच खरं तर मॅच मध्ये आपण संघर्ष करू शकता आणि स्पर्धा आपण जिंकू शकता. परंतु आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स आपण म्हणतो, कॉन्फिडन्स गरजेचा आहे. आता मात्र डॉट चेंडूला बऱ्याच उशिरानं का होईना हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवातीला 2 डॉट आले होते, त्यानंतर उर्वरित जर इनिंगचा विचार केला तर 2च चेंडू, एकंदर 4 चेंडू या मॅच मध्ये डॉट आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान हा चेंडू अतिरिक्त बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांकडनं व्हाईट बॉलची खून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या सातत्यानं पुढे सरकताना पाहू शकाल. 63 धावा धावफलकावरती आपण पाहतो. वैयक्तिक उमेशनं दमदार कामगिरी केल्यासाठी आमचे गुणसंख्याला जरूर माहिती देतील की वैयक्तिक त्याच्या किती धावा झाल्या आहेत. टॅली जरूर या ठिकाणी करण्यात येईल. आतापर्यंत चांगला खेळ केला, फुल टॉच चेंडू, परंतु तो जाऊ दिलाय, लेफ्ट केलं. किती झालं? 43 वाईट. यस, पंचांकडनं व्हाईट बॉल आलाय. वैयक्तिक जर आपण विचार केला उमेशचा तर 43 धावसंख्येवरती वैयक्तिक तो खेळ करतोय आणि संघाच्या धावसंख्या 64 आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. -1 यस, 2 धावा आल्यात, तर 2 धावा ऍड करायच्या आहेत आपण. 65 धावा धावफलकावरती वरती आणि त्यापैकी 43 धावा वैयक्तिक उमेशचे आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू समाप्त झाले ते 3 चेंडू, म्हणजे संधी आहे. जर स्ट्राईक उमेशला प्राप्त झाली तर कदाचित तो या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पूर्ण करू शकतो, ही क्षमता आहे त्याच्यामध्ये, ताकद त्याने दाखवली आहे. परंतु शेवटचे 2 चेंडू त्याला प्राप्त होतील का? इथे देखील प्रहार केलाय, चेंडू गेलाय तो सीमारेषा पर पंचांकडनं मोबाईल. 1+6 7 7 धावा. बिमर बीमर दुसरा बीमर के बॉलर कहते हैं निकाल बाद है के 40+ मध्ये आहे ना बात. नियम आहे का 40+ क्रिकेट सगळ्यात बघा. 2 बिमर झाले ना. यस, आता नवीन गोलंदाज वापरण्यात येईल या चेंडूने. षटकाराला या 6 एकत्रित 7 धावा, जे या 7च्या मदतीने धावफलक
72 या आकड्यावरती पोहोचलं. या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धावसंख्या आपण पाहतोय आणि सामना 4 षटकांचा आहे, हे विसरून चालणार नाहीये. म्हणजे आतापर्यंत 5 षटकामध्ये आपण उच्चांक पाहिला होता तो 61 धावसंख्येचा, परंतु 4 षटकामध्ये आता उच्चांक नोंदवला 72 धावा धावपलकावरती. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. उमेशला अजूनही विमानी संधी आहे. 3 षटकामध्ये 49 होत्या. या षटकामध्ये देखील गोलंदाजाला अगदी टार्गेट केलं आणि त्याच्या विरोधात फटके आलेला पाहायला मिळतात. आता संतोष आलेत. इथे देखील फटका चांगला आहे. चेंडूमध्ये उंची जरूर आहे. फ्री हिट होतं. झेल या ठिकाणी कंप्लीट केलाय. 2 धाबा पूर्ण झाल्या. 3ऱ्या धाबेसाठी यस पंच फील्ड चेंज झाली. पंच आपण 9 चेंडू जेव्हा डिलिव्हर करता तेव्हा यष्टीरक्षक चेंज करण्यात आला होता, कारण की फ्री हिटला प्लेअर चेंज करता येत जेव्हा स्ट्रायकरवरती तोच बॅट्समॅन असतो तेव्हा. यस पंचांचा जो काही निर्णय असेल तो कारण की आंतरराष्ट्रीय स्तरावरती हा नियम आहे. जेव्हा 9 चेंडू आपण घोषित करता त्यानंतर जर फलंदाज स्ट्राईक रोटेट झाली असेल तर आपण क्षेत्ररक्षण चेंज करू शकता, आणि जर तोच फलंदाज स्ट्रायकिंगवरती असेल तर फील्ड पोझिशन आपल्याला 30 ठेवावी लागते. हा आंतरराष्ट्रीय नियम आहे. यस 2 चेंडू आता शेष आहेत. 2 धावा आलेत. 74 धावा धावपलकावरती. इथे देखील फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सुभाष पाहायला मिळतात. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एक धाव तर कंप्लीट झाली होती, पुन्हा मिसफील्ड झाली आणि लगेच 2 धावा. मनस्थिती थोडीशी ढासळलेली पाहायला मिळते. मग तो क्रिकेट खेळ असा आहे, एक सत्रात आपला पराजय होत नाही जोपर्यंत दुसरं सत्र मार्गस्थ होत नाही तोपर्यंत मॅच संपली असं म्हणता येणार नाही. अजूनही मॅच ऑन आहे. जर प्रतिस्पर्धी संघ इतका चांगला खेळ करू शकतो तर आपण का नाही याचं भार मात्र ठेवावं लागेल. टीम शेवरनला अंतिम चेंडू चांगला आहे ठिकाणी डिलिव्हर करण्यात आला आणि एकंदरीत पहिला डाव संपला. बरेचसे चेंडू अतिरिक्त आपल्याला पाहायला मिळेल. जवळजवळ दुसऱ्या षटकामध्ये देखील 2 चेंडू स्वेअर आले होते आणि अंतिम टप्प्यामध्ये तर 2 चेंडू आपल्याला 9 देखील पाहायला मिळाले. वाईट देखील आपण पाहिले. एकंदरीत 4 षटकामध्ये 76 धावसंख्या मिळवली आणि 77 धावसंख्येचं पहिलं मोठं टार्गेट आहे ते टीम शेडो समोर. 24 चेंडू आणि 77चा मोठा पल्ला त्यांना पार करायचा आहे, परंतु हा पल्ला कशा प्रकारे पार होईल ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती करूया परिवर्तन. परंतु तुर्ताच नेक्स्ट मॅच मोहिली आणि त्यांच्या विरोधात आगासन संघ आपण टॉस साठी यायचा आहे. यस तर सर्वांचे लाडके काका आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस देखील करणार आहोत आणि त्यांचा यथोचित सन्मान देखील आमच्या आयोजकांच्या वतीनं करण्यात येईल. त्याप्रमाणे मी उल्लेख केला होता की ठाणे जिल्ह्यातील साहित्य फिरतं गुरुकुल टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं होतं अगदी अगदीनं, कारण की टेनिस बॉल क्रिकेट विश्वाची सेवा जवळजवळ 50हून अधिक वर्ष ज्यांनी केली. अनेक खेळाडू घडवले, केवळ घडवले